तर पूजाचा फोन आला तर मला अर्जंट, रोहित आणि पूजाचा लवकर घरी या. काय काम आहे काय माहिती, सरप्राईज आहे. आता काय सरप्राईज आहे कोणास ठाऊक. ते काय करताय ग, बोला. कशाला फोन केलता? जेसीबी आलाय, घराचं काम चालू झालंय आता. घराचं काम चालू झालं काय? थांबायचं का उगा बाहेर हिंडायचं गावागावात? हे तर मी थांबून काय करू? काय करायचं काय नाही, लक्ष कोण द्यायचं? लक्ष आहे की पूजन, तुम्ही दोघं आहे की एवढं मोठं आयुष्य आहे. सोडून जाऊ नका सगळं. तर मित्रांनो काय नाकाच्या बाहेर हजर करून ये म्हणजे झालं. तर बघा ही घर पाडण, दुसरं घर बांधायचं इथं आणि JCB आहे इथं. ही प्रोसेस चालू आहे. हा? 100% मधलं 1% प्रोसेस आहे ही अजून प्रोसेस व्हायला लई टाइम लागणार आहे. पहिल्यांदा ते जुनं पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी असा धप्पा. पुढल्या वर्षी दप्पा आहे. थांबली इथं बघा, चालू आहे. JCB गेलाच फायनली आतमध्ये. हा काय म्हणते? जेसीबीला आज जायसाठी रस्ता करायचा होता. JCB ला आत जायसाठी रस्ता. मग आता JCB तर आत गेला, झाड तर पूर्ण तुटले. आता आता काय करायचं? त्या झाडावर भूताचं घर होतं आपलं. भुताचं घर होतं. हा आता काय कुठं व्हिडिओ काढायचा. काढण्यापासून केली. हा. आता झाड का तर झाड का पाडायचं त्याच्यामध्ये येते ना. नाही तिथं जायला यायला आपल्याला तिथं अडचण येते त्यांना. नाही, सगळं झाड नाही हा. काढायचं, ते झाड तसं ठेवायचं. फक्त जेवढं आपल्याला आज जायला गाडी जायचं कोणतं केलंय ते त्याला सांगताना सांगितलं सगळं झाड काढणं. सगळं झाड काढणं म्हणून लागा काढायचंय. काढायचं. चला आता या आत बसूया. चला मोहळाच्या झाडावर. आज या आतमध्ये बस बरं, मोहळाच्या झाडावर मावळ उठल येईल बिल अंगावर. काय ए चल आतमध्ये रे, आतमध्ये चला. काढलंय मग काढलं हुक तोडला अजून. नाही हुक. आडवं येते होती. त्यामुळे काढायचं. होय, काय घाल का मावा चल रे. होय हा. आम्ही लावलं होतं झाड मैत्रिणी. तू झाड लावलेलं आम्ही मैत्रिणी कोण कोण? ती सोनी त्या म्हणजे पहिले इथं राहत होती ती, मी, आम्ही सगळ्या ग्रुप होता ना पुरेंचा, त्यांनी म्हणून लावलं. हा म्हणजे मग झाड एवढं मोठं झालं आणि तू काय एवढी बारकी राहिली आहे? तेच. कापी कर चल. करते ते चल की परत न बघ. चल हे चला घरात. विचार विचारा. हा चला तुम्ही चहा पिऊ आपण आधी. त्यांना चहा करू आणि देऊन येऊ. चला की देऊन येऊ की चला. तर मित्रांनो घरात राडा बघितला का? हो का पूर्वी आजार आहे. पूर्वी बंद कर का बा, मी कॉपीराइट पडेल नाही तर हे किचन आता चांगलं किचन होणार. फास्ट काम करते होती कोण? JCB फास्ट काम करतील. ते असं म्हणत तसं फास्टच करायला लागले. झाड लगेच तोडले त्यांनी. मला झाडच तोड वाटत नव्हतं राहुल ती रोहित. ते आता बांधकाम करायचं म्हणल्यावर तर थोडं काय करायचं आता. आपण दुसरं लावू आता पुढे दुसरं. आणि तू काय म्हणली ये इथे ये समोर ये माझ्या समोर. तुला 60 ओढ फोनवर काय म्हणली सकाळी? हा बस खाली बस खाली. काय म्हणली फोनवर? काय म्हणली? काय म्हणली? की मी हाय म्हणून टिकली, दुसरी असली असती तर अशी. का टिकली नसती ती? सगळ्या काय वागणं असं? मी काय वागलं? काय कुठली घेऊन गेलो का पळून घेऊन गेला असताना तुम्हाला पण फास दिला असताना. कोण सटवी तिला तर गरा फिरवून सटवी तिला सटवी म्हणायचं नाही. तू काय म्हणली? ऐक तू काय म्हणली? माझा ऐकायचं नवरा मी आहे का तू आहे? ती कोण का असं सोडाविषयी का सोडू धरणार? तुम्ही असो अगर मी असो नवरा. मी काय म्हणते, अगं तुझ्यावर जीव वाळून टाकतोय डुकरा मी, माहित आहे का? पण दिसत तर नाही कधी वाळून टाकलेला. कधी टाकला? दिसायला लागतं का? मग दिसायला पाहिजे की, मला दिसायला नको. सगळ्या बायकांचं माहित नाही पण तुझं तर मला नक्कीच माहित काय आहे. माहिती? तू काय नुसतं का नाही इतका ताप देते माझ्या डोक्याला. किती बी तुझ्यासाठी कर. तुम्ही काय केलं माझ्यासाठी? हा तुम्ही मला किती लांब फिरायला नेलं. तुम्ही साधं मला कुठं गावाला तर फिरायला येता का? त्याचा मागचा उद्देश एकच असते तुमचा ब्लॉगिंग आणि व्हिडिओ. काय मी बाहेर गेलो ब्लॉगिंग करतो का? करता की कधी केलं? आता ह्या वेळेस केलं नाही. नाही केदारनाथला सुद्धा जाताना केलं नाही. पण सोडलं काय जास्त मी? सोडलं नाही ती तुमची चूक आहे, पण मग केली. तुला फिरवाय नेलं ना पण. मग मी कुठे म्हणते नाही नेलं? मग तू म्हणतीस की नाही. मी कुठे कोण आहे काय तुमच्या बरोबर? कोण असणार आहे? मग आता तुम्हाला सारख्या फडी छंडू अशी टसेल तुला. असं दिसेल तुम्हाला फुसफुस करून. घराचं काम चालू आहे तरी भांडणं सुचते ती. शाळेत खजिना काय हो काय वाचायला लागलाय? आयुष्याची टेस्ट घेतलेली ती पेपर. मला 20 पैकी 7 मार्क पडलेत. अयो 60 7 20 पैकी 7 14 नाही हो 14 आहे. निम्म सांगितले याच्या मी. काय करू राव आब्रू काढून आमच्या आयुष्याची राव. काय करताय ना तुम्हाला. बरं काय करू ते सांग. तुम्हाला मी काय म्हणलं लग्न सगळ्या बायांचे इकडे डायलॉग असते ताजी. काय तुम्हाला म्हणतो? काय म्हणलं मी साडी काढून ठेवली का नाही? कशाला मी काढली? काय म्हणलं मला काढली ब्लाऊज कशाला? पिको फॉल करायला पिको फॉल करायला काय मग मी करणार गावात आहे कोण का? घेऊन जाणार? कोण घेऊन एकटी जाणार? जायचं म्हणलं का एकटी घरात बाहेर जायचं नाही. अक्कल बिक्कल आहे का नाही का? ही इतकी मस्ती लागली घरा लागली हो काय हाय हो. हिला खरं तर मी आहे म्हणून खरं मी नाहीतर दुसरा असला असता ना हिनं नाही सोडायचं. मॅच फास घेतला असता त्यानं. एवढं टॉर्चर आहे. तसल्या माणसाबरोबर राहिलीच नसते
त्याला पोराला सुद्धा फोन आला ना पहिली स्पीकरवर टाक पुस्तकं निघाली कोण आहे असं बघू म्हणली असती. मला लागणं अगोदर आरू तुरू बोलायची आम्हाला आरू तुरू लग्नानंतर पण मला आता आवडतं. दहशत वाढली माझी आवाजा लक्षात बोलती नाही. मी रिस्पेक्ट देते तुम्हाला एवढं लक्ष ठेवलं आता पण तुम्हाला काय रे म्हणायला बसली हाय रे घ्या हे रे. का गालावर एक रे होय रोहित काय रे म्हणायला बसली कळलं का दाजी माझ्या नादाला लागली. सगळ्या बायांचा एक डायलॉग असतंय मी आहे म्हणून बघा, टिकली मी खरं? सांगतो, पूजा ह्यांच्यापाशी पूजा मी आहे म्हणून माझ्या गालावर टिकले. पेरीचं ना हं, दिली अगं चापट नाही काही चुम्मा दे म्हणलं इथं लाज नाही बाबाला लाजायचं आहे काय बायको माझी आहे काय दुसऱ्याच्या बायको आहो, नाही मग माझी. येडं चालू करू नका लागलं की एवढं जात माझे एवढं जात माझे मी तुम्हाला माहितीये मी हो. जिथे लागते तिथंच मारते अगो अगदी की मारते का तू मी पण सांगू पुरुषांना जास्त भेटत लागतं एक तर दंड इथं मारा इथं लय राग येत हो, ती मन आहे का नाही की मर्द को दर्द नाही होता ही होता है. चुकीचं आहे चुकीचं होत आहे लय दर्द होत आहे मर्द को दर्द ही दर्द होत आहे इकडून बायकोनं दर्द दिला म्हणजे छाती दुखत आहे इथून बाहेरनं कोणी थपका ओढला तर इधर दुखत आहे पिछवाड़े में भंपे हा अरे गाड़ी चलाएगा तब भी इधर दर्द होता है पैर में दर्द पेरिंग होता है. चलाएगा हाथ में लिया तो इधर इधर उधर सबको मग मला पण कपडे धुतल्यावर इथं हाताला दुखतं पाया काय पण इथं दुखलं तरी माझ्या इथं दुखतंय तुझ्या स्वयंपाक तुला हाताला जरी दुखलं ना तरी माझ्या छातीला ऐक, दुखतंय स्वयंपाक- का दुखतंय तर इथं मी आहे स्वयंपाक करताना पण हात दुखतं उभा राहून स्वयंपाक त्या करायला प्रत्येक गोष्टीत मी आहे तू स्वयंपाक करताना सुद्धा मी तुला मदत करू लागतोय काय थोबडा काढलाय असं नाही की मदत करावं लागते हितनं हात आहे इथं माझा कळलं का? हितनं हात की आहे. माझ्या हाताची पावर तुला इथे आहे समजे नॉनसेन्स अगं माझ्यावर तू प्रेम म्हणून करते का? कळलं ही टॅटू काढल्यापासून माझी कामं काय एवढं फास्ट व्हायला लागले ती कारण की तुम्ही हातावर आहे ना तुम्हाला बघून राग एवढा येतो ना ती कामं धपा काय? कपडे तर असं 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 एवढं बेकार बायकोने बोलायला नाही पाहिजे होतं. मला दुखायला मला काल इस्त्री करायला गेल्यावर ती काय म्हणला बायका कशावर राग काढतात जास्त कपड्यांवर मग ती काय बघा करायचं कपडे- म्हणून तर तुझ्याकडे आणून टाकतोय बाबा होय म्हणून तर काय म्हणते कपडे धुताना हे चेहरा समोर येतो मग तर राग लय येतो या चेहऱ्याला लक्षात ठेव या चेहऱ्याने तुझी जर झोप नाही उडवली ना नावाचा एक दादा पानवशे नाही मला जेव्हा झोप लागते ना तेव्हा मी ह्या चेहऱ्याला रुमाला बांधते आणि झोपते डोळ्या बांधली फक्त काय तुम्हीच म्हटलं की ह्या चेहऱ्याने झोप उडवणे नाही तर लक्षात ठेव म्हणून सांगते का ह्या चेहऱ्याला असं रुमाला बांधत असते आणि झोपत असते पण जडाय रोई लय बक्कर बोलते तुमच्यासारखं मी पूजाला काय म्हणलं काय पूजा म्हणली मला लय त्रास व्हायला लागलाय म्हणली अहो म्हणली एखादी बघाय तुम्ही परत न एखादी म्हणली बघा म्हणजे कामाला बाय बाय. परत न म्हणली थांबा मित्रांनो काय सुद्धा नाही परत न काय म्हणली माहिती आहे का बाय आशू बाय त्यांनी आशू तुम्हाला बाय शाळेत केलं. चाललाय मला केलं नाही म्हणून मी लापटवणी केलं का तर मला काय म्हणली की माझं आयशो थांब घे बोलू 2 दे. मिनिटं त्याला 7 रुपये पाहिजे तर होते. हिनं काय म्हणली माहिती 7 आहे मला रुपये की पाहिजे तुम्ही एक जण आणा काय इज्जतच आहे मला काय हाय का नाही काहीच कळ नाही त्याला 7 रुपये पाहिजे जास्ती ना आणा आणि जास्ती लगेचच तयारच होती ऐकलं काय तिनं काय कोण तयार होता पोरगी एक तयार होती तिला घेऊन आलो तुला कुठली पोरगी आई लग्न करा मग तू बायको काय म्हणली तुम्ही घेऊनच या म्हणली फक्त मला काय तुम्ही कामासाठी घेऊनच या म्हणजे- तुम्हाला नाही ह्या चौकटीला फास लावला ना बघा तुम्हाला काय वाटलं मला ऐकायला येत नाही माझे लक्ष जरी दुसरीकडे असलं तर त्यांची कान चौकटी एवढी त्यांची उंची जाई पूजात आहे चौकटीला मग पत्राला देते हा पत्र एवढा माझा हात आहे दाखवा हात आधी हातात पाहिजे तुला असं जनता चिता तिचं करून मारून टाकेल ता था 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 करून एवढं लक्षात ठेवा माझ्याशिवाय तुमचं असं ही आहे ना ही पान पण असं हालत नाही कळलं पान काय अख्खं पेपरच हल्लाय सांगते का असं पान पण हालत नाही ती काल काय म्हणलेला इस्त्री करून दाखवा ती पेपर सरळ करून काय दाखवा म्हणली हे म्हणलं होतं की एखाद्याला तुम्ही टॉर्चर ती काय म्हणली मला तुम्हाला दुसरं लग्न करायला परमिशन देते म्हणली मला पण तुम्ही जी पेपर आहे का मी चुकवून देणार तुम्हाला ती पेपर सरळ करून दाखवायचा इस्त्री करून त्याच्यावर इस्त्री नाही, फिरवायची ती मी पेपर काय- पाण्यात घालायचा नाही आणि काय हाय उपयोग असं आहे? सरळ तुला करून. पेपर तसाच सरळ करून देणार होतो ना काय मग त्याला काय? काय मग मी तुम्हाला तसंच सरळ हा. करते पाण्यात घालून इस्त्री करून मित्रांनो मला अजून काय आब्रू घालून घ्यायची नाही टाटा बाय बाय खतम